नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। जालना जिल्ह्यातील तालुके आणि जालना इथं बांधकाम कामगार कार्यालय इथं कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा ज्ञानेश्वर नेमा राठोड राहणार शेवगाव तालुका जिल्हा यांनी केला आहे। या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी अनेक वेळेस तक्रारी केल्या। जिवंत व्यक्तींना मयत दाखवून आणि 60 वर्षाच्या वर व्यक्तींच्या वारसदारांना हाताशी धरून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या आरोपाबद्दल त्यांनी वारंवार संबंधित कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्यानंतर मुख्यमंत्री कामगार सचिवालय, महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळ, कामगार उपायुक्त, पोलीस अधीक्षक जालना, पोलीस निरीक्षक कदीम जालना, सायबर क्राईम यांना निवेदन दिले, पण त्या निवेदनाचा कुठलाही उपयोग झाला नाही। त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा देखील इशारा दिला होता। तरी देखील या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांच्या आवाजाला कोणी जुमानलेलं नाही, म्हणून ज्ञानेश्वर जेमा राठोड यांनी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17/11/2025 पासून उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाला आज 4था दिवस असून त्यांना फक्त उपोषण मागे घ्या, आम्ही लेखी आश्वासन देतो असं सांगण्यात आलंय। यावर ज्ञानेश्वर राठोड म्हणाले, आता कडक कारवाई होईल तेव्हाच मी उपोषण सोडेन असा कडक इशारा त्यांनी दिलाय। आता बघूयात प्रशासन किती दिवसात भ्रष्टाचाराचा आरोपी असलेल्या आरोपींवर कारवाई करते। सर, हा असा मुद्दा आहे, बांधकाम कामगार कार्यालय जालना येथे मयत व्यक्तीच्या नावाने, बोगस मयत व्यक्तीच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। पण त्याच्यानंतर एकाच व्यक्तीच्या नावावर, हे बोगस जे व्यक्ती आहे ना, एकाच व्यक्तीवर 14 वेळेस पैसे टाकण्यात आले, अधिकाऱ्यांनी टाकलेले आहे आणि एजंटने हे लाटलेले। याच्यात असं आहे की हे नाव फक्त वेगळे आहे आणि याच्यात त्याचा मोबाईल नंबर आणि खाते नंबर एक आहे। सगळे 14 वेळेस ह्या अधिकाऱ्याने ह्या व्यक्तीच्या नावाला पैसे टाकून शासनाची लूट केली। पुन्हा त्याच्यानंतर सतत आम्ही वारंवार प्रशासनाला तक्रारी देऊन सुद्धा काही कुठं आज 1 वर्षापासून कुठेच काही कारवाई होत नाही। आणि आमच्याकडे यादी आहे, एजंट लोकांची यादी आहे। 3 वेळेची चौकशी कमिटी नेमून केल्याच्या नंतर सुद्धा त्या यादी चौकशीवाल्याला संपूर्ण यादी, बोगस यादी, त्याच्यानंतर पुरावे आणि ही यादी माझ्याकडे आहे। तुम्हाला ही यादी मी वाचून दाखवतो एजंट लोकांची। अमोल मुळे म्हणून आहे, बाबासाहेब मगरे, संत कुंभरे, बाबासाहेब काळे, भालेराव अर्जुन काळे, योगिता डुकरे, शिवाजी राठोड, गणेश राठोड, अनिल राठोड, सिद्धार्थ रणसूर, कैलास पवार, भाऊसाहेब सुपेकर, भगवान जाधव, पांडुरंग जाधव, विष्णू चव्हाण, जुबेर शेख, आवेश शेख, भाग्यश्री शिंदे, गणेश मस्के, सदाम बेग, राम ठाकूर, अचित काळे, शोभा वाघरळ आणि दत्ता बोरके, सागर खरात, अशा पद्धतीने 26-27 असे भरपूर काही एजंट आहे जालना जिल्ह्यात। तर साहेब, माझं एवढंच म्हणणं आहे की एवढा करप्शन असताना सतत कामगार उपायुक्तांना आम्ही निवेदन, तक्रारी सगळं काही देऊन आत्मदहनाचा इशारा देऊन ह्या अधिकारी आणि दलालावर कोणतीच कारवाई होती नाही। आणि हे जे गोरगरिबाचे जे लेकर आहे, समजा त्याला शिष्यवृत्ती शिक्षणासाठी शासन देतं, हे बोगस काढून सगळे, ज्यावेळेस खरोखर कामगाराच्या लेकराला जर समजा शिष्यवृत्तीसाठी 3-3 महिने झाले त्याचे असे पेंडिंग पडून आहे की आता अधिकारी असं म्हणणं येते की बाबा हे सगळं बजेट आता संपलेले, शासनाचं बजेट नाही आणि हे बजेट आधी लाटून घेतात बोगस खात्यावर टाकून, दलालाची संगनमत करून। माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाला की ह्या कार्यालयावर संबंध चौकशी यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करायलो, अर्ज सगळं द्यायलो, पण कुठंच काही होत नाही। मला एवढं म्हणायचं साहेब की प्रशासनाला वारंवार आता तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन याच्यावर काय करतं, काहीच करीना झालं ना। आता मी 4 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेलं आहे, प्रशासनाचा एकही माणूस इथं आलेला नाही आणि पोलीस प्रशासनाचा माणूस सुद्धा इथं फिरकला नाही आतापर्यंत। माझं एवढंच म्हणणं आहे की साहेब, एवढा भ्रष्टाचार जर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आपल्या जालना जिल्ह्यासाठी। तुमच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला? माझ्या मते तर 2000 कोटी जवळपास भ्रष्टाचार असेल। भांडाकीट असेल, शिष्यवृत्ती असते, त्याच्यानंतर मूर्तीचा असेल, त्याच्यानंतर कन्यादान योजना जी आहे त्याच्यात बी भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे। ही जी खरोखर योजना आहे ती गोरगरिबासाठी, शासन गोरगरिबाला कुठेतरी मुख्य पर्वात आणण्यासाठी योजना राबवित असतं। पण याच्यात काय होतं साहेब, दलाल आणि अधिकारी याने सगळे संगनमत करून हे फक्त ज्या लोकांना ही गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही। असल्यामुळे मी या उपोषणाला बसलेलो आहे
आणि जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आणि माझी एवढीच म्हणणे आहे की यांनी अवैध जे मालमत्ता जमा केलेली, अधिकारी आणि दलालाने जे अवैध मालमत्ता जमा केली, गोळा केलेली, याच्यावर SIT चौकशी व्हायला पाहिजे आणि याची संपूर्ण प्रॉपर्टी चौकशी व्हायला पाहिजे. एवढंच मी म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं पूर्ण नाव सांगा. ज्ञानेश्वर जे मराठोड, अन्य भाषेच्या निर्मूलन समिती, मराठवाडा विभाग प्रमुख, जालना. माझं असं बोलणं आहे की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार इतकं वाढलेलं आहे की इथे जे कामगाराची जी फसवणूक होत आहे, ही फसवणूक म्हणजे अशी झाली की दल्लालामार्फत अधिकारीला वारंवार सांगून सुद्धा दल्लालावर गुन्हे दाखल होत नाही. माझं इतकंच बोलणं आहे साहेबाला किंवा प्रशासनाला की या दल्लालाला तात्काळ अटक करून यांची मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. मी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अर्जुन कनसे या नात्याने यांना माझं मनसेतर्फे यांना जाहीर पाठिंबा आहे. यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही लवकर, तुम्ही काय करणार? मनसे म्हणून काय करणार? आम्ही रस्त्यावर उतरू. सगळे जितके बी आमचे हे आहे समर्थक आहे, जे आमचे जे कामगार सेनेचे जितके बी आपले लोक आहे, यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, प्रशासनाला जाग आणून देऊ. प्रशासनाला जाग येत नाही. तुमचं पूर्ण नाव सांगा. अर्जुन सुभाषराव कनसे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष जालना. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.